गंगा यमुना सरस्वतीचा पवित्र संगम ज्या ठिकाणावरती आहे, अशा परमपवित्र प्रयाग या तीर्थक्षेत्रावरती 88,000 शौनकादी ऋषी विराजमान झालेले आहेत. रोमहर्षण श्री सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींच्या सन्मुख विराजमान झालेले आहेत. शौनकांनी सूतजी महाराजांना प्रश्न विचारला की भयानक अशा प्रकारचं, भयंकर अशा प्रकारचं कलियुग सुरू झालेलं आहे. या कलियुगामध्ये सामान्यतः सारी माणसं आसुरी स्वभावाची, पापी स्वभावाची जन्माला आलेली आहेत. पापाचरण करण्यामध्ये रत आहेत. सदाचार माणसांच्या जीवनातला नाहीसा झालेला आहे. याचाच अर्थ सत्य नाहीसं झालेलं आहे, तप नाहीसं झालेलं आहे. सत्य नाहीसं झालेलं आहे, तप नाहीसं झालेलं आहे, दयाभाव अंतःकरणातला नाहीसा झालेला आहे. दान करण्याची वृत्ती कमी झालेली आहे. परोपकार करण्याची वृत्ती कमी झालेली आहे. असं कलियुग आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहत आहोत, जिथं भगवंतावरती अविश्वास, जिथं साधू संतांवरती, ऋषी मुनींवरती अविश्वास, जिथं सद्ग्रंथांवरती अविश्वास करणारी माणसं जन्माला आलेली आहेत, असं आम्हाला दिसतंय. या सगळ्याच्या परिणामाने आपलं अहित होत आहे हे माणसांना कळत नाही. दुःख तर कोणालाच नको आहे, साऱ्यांना सुख प्राप्त व्हावं अशी इच्छा मुळामध्येच आहे. पण ज्याच्या कृपेतून आपलं ऐहिक कल्याण आणि पारलौकिक कल्याण होणार आहे, त्या देवाविषयीच जर का आपल्या मनामध्ये अश्रद्धा, अविश्वास जर का निर्माण झाला असेल, त्या साधू संत महात्म्यांच्या संबंधामध्येच आपल्या मनामध्ये, वेदाच्या संबंधामध्ये, शास्त्राच्या, धर्मशास्त्राच्या, पुराणांच्या संदर्भामध्ये जर आपल्या मनामध्ये अविश्वास उत्पन्न झाला असेल, परंपरा आणि संस्कृतीच्या संबंधामध्ये जर आपल्या मनामध्ये अविश्वास उत्पन्न झाला असेल, तर आपल्याला ऐहिक सुखही प्राप्त होणार नाही आणि पारलौकिक सुखही प्राप्त होणार नाही. शौनकांसारख्या महात्म्यांना तुमची माझी चिंता होती, म्हणून सूतजी महाराजांसमोर बसून ही सगळी व्यथा मांडलेली आहे की तुम्ही आता याच्यातून काहीतरी उपाय सांगा. कारण माणसांच्या जीवनामध्ये तप राहिलेलं नाही, सदाचार राहिला नाही, सत्य राहिलं नाही. संसार कर्म करण्यामध्ये, प्रपंच कर्म करण्यामध्ये माणसं गुंतून पडलेली आहेत. 2 वेळची भाजी भाकरी आपल्याला मिळावी, उत्तम घरदार असावं, उत्तम संतती असावी, उत्तम धर्मपत्नी, उत्तम पतिराज आपल्याला असावेत, आपल्याला मान सन्मान मिळावा, आपल्याकडे पदप्रतिष्ठा असावी, आपल्याकडे भरपूर गडगंज संपत्ती असावी, अशी अपेक्षा माणसांची उत्पन्न झालेली आहे. अर्थात हे सगळं गैर आहे असं धर्मशास्त्राचं, असं साधू संतांचं अजिबात म्हणणं नाही. परंतु साधू संतांची तळमळ, साधू संतांची व्यथा फक्त एका गोष्टीच्या संबंधामध्ये आहे. एवढंच सगळं कमवणं आणि एवढंच सगळं जमवणं म्हणजेच आपलं जीवन आहे, असं मानून बसलेले जे अज्ञानी जीव आहेत, त्या जीवांकडे पाहून संतांना दया उत्पन्न होते. बुडती हे जन न देखवे डोळा, आम्हाला पाहवलं जात नाही, म्हणून आम्हाला जीवांच्या संबंधामध्ये करुणा उत्पन्न होते, कळवळा उत्पन्न होतो. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो,
भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. तिमिर म्हणजे अज्ञान. आणि हे अज्ञान जाऊन काय व्हावं? विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. स्वधर्म जागा झाला पाहिजे माणसांच्या जीवनामध्ये. प्रत्येकाला आपापल्या जागेवरती माझा धर्म काय आहे हे कळालं पाहिजे. मी परिवाराचा घटक आहे तर माझा धर्म काय आहे? मी समाजाचा घटक आहे तर समाजाप्रती माझा धर्म काय आहे? मी जनमानसांमध्ये राहतो आहे, त्यांच्या संबंधामध्ये माझा धर्म काय आहे? मी लोकांशी व्यवहार कर्म करतो आहे, मी उद्योग व्यापार नोकरी कामधंदा जे काही करत असेल ते करतो आहे, पण इथं असताना माझा धर्म काय आहे? उत्तम बोलणे माझा धर्म आहे, उत्तम पाहणे माझा धर्म आहे, उत्तम चालणे माझा धर्म आहे. माझ्याकडून कोणत्याही जीवाचं अंतःकरण दुखावला जाणार नाही, माझा धर्म आहे. माझ्यापेक्षा एखादा हीन आहे, दीन आहे, दुबळा आहे, पतित आहे, त्याची उपेक्षा माझ्याकडून घडली नाही पाहिजे, माझा धर्म आहे. माझ्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष ईर्ष्या उत्पन्न नाही झाली पाहिजे. मग आदर उत्पन्न झाला पाहिजे, श्रद्धा विश्वास उत्पन्न झाली पाहिजे. जी आपल्या समान आहेत त्यांच्या संबंधामध्ये प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. सहकार्याची भावना उत्पन्न झाली पाहिजे. दयाळू अंतःकरणाने मी सगळ्यांसोबत व्यवहार केला पाहिजे. प्रेमळ अंतःकरणाने मी सगळ्यांसोबत व्यापार व्यवहार केला पाहिजे, वागलो पाहिजे. हा माझा धर्म आहे. माझ्या वाट्याला भगवंताच्या कृपेने किंवा माझ्या प्रारब्धाने जी येईल त्याचा मी स्वीकार केला पाहिजे आनंदाने. माझा धर्म आहे. मला जे 2 वेळची भाजी भाकरी जेवढी भगवंताच्या कृपेने प्रारब्धातून प्राप्त होते आहे तेवढी मी स्वीकारेल. जे शिल्लक राहील ते मी ज्यांना गरज आहे त्यांना दान करेल. माझा धर्म आहे. आपल्याकडे जरी पुष्कळ सगळं काही असलं, आपल्याला जरी सगळं काही मिळालं असलं म्हणजे आपलं जीवन पूर्ण झालं असं नाही. जगात असेही भरपूर आहेत महाराज, जे दीन आहे, दुबळे आहे, उपेक्षित आहे, निराधार आहे, निराश्रित आहे. त्यांच्याकडे काही नाही जे आपल्याकडे आहे. अशा वेळेला आपलं अंतःकरण प्रेमाने परोपकाराने भरून गेलं पाहिजे. त्यावेळेला दया घडत असते, त्यावेळेला दान घडत असतं, त्यावेळेला सहकार्य घडत असतं, त्यावेळेला घडत असतो परोपकार. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला उपकाराच्या भावनेने कधीच करायचं नसतं. उपकाराच्या भावनेने कधीच कोणी काही करू नये. देवाची पूजा केली म्हणजे आपण देवावर उपकार करत नाही. सत्संग श्रवण करायला येतो म्हणजे आपण साधू संतांवर कथा कीर्तनावर उपकार करते नाही महाराज. बऱ्याच वेळेला असं पाहायला भेटतं की माणसं समोरच्याकडून काम करून घेतात किंवा समोरच्याला धर्म म्हणून जरी पाचारण केलं असेल तरी सुद्धा उपकारच जणू काही मी करतो आहे असं त्यांचं वर्तन असतं, अशी त्यांची भाषा असते, असं त्यांचं वागणं असतं. उदाहरणार्थ आपल्याला एखादं कर्म आपल्या घरामध्ये संपन्न करायचं आहे. योजना अशी शास्त्रांनी केलेली आहे की कोणत्या तरी विद्वान वेदज्ञ भूदेवाला आपल्या घरी बोलवावं की माझ्या घरी हे कार्य मला करायचं आहे, तुम्ही ते संपन्न करू शकता का? म्हटले हो. आणि मग आदरपूर्वक संकल्पपूर्वक माझ्या घरचं हे कर्म करण्यासाठी मी तुम्हाला पाचारण करतो, आमंत्रित करतो, म्हणून त्यांना आपल्याकडे बोलवावं आणि येणाऱ्यांनी सुद्धा त्याच भावनेने यावं.
बऱ्याच ठिकाणावरती असं पाहायला भेटतं की यजमान पुरोहिताकडून सगळं कर्म करून घेतात, पण पुरोहिताला दक्षिणा दान द्यायची वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला यजमानाचा भाव असा असतो की बाबा रे, मी तुला दान करतो आहे, मी तुला देतो आहे, याचा अर्थ तू माझ्यापेक्षा कमी आहे, कनिष्ठ आहे, निकृष्ट आहे, माझ्या देण्यावर तुझं चालतं आहे किंवा मी देतो आहे म्हणून तू करायला आलेला आहे. पहा, जाणाऱ्यांनी सुद्धा मला देत आहेत म्हणून जाऊ नये आणि देणाऱ्यांनी सुद्धा मी देतो आहे म्हणून याचं चालतं आहे असं म्हणून देऊ नये. कारण त्याच्याशिवाय तसं जर का झालं तर यजमानाने कितीही करून घेतलं काही तर पुण्यपत्रामध्ये पडत नाही. एक उदाहरण म्हणून हा विषय चाललेला आहे. बाकी भाव असा आहे, परोपकार करत असताना मी कुणावरती उपकार करतो आहे असं मनात कधी येऊ देता कामा नये. सेवा, कथा कीर्तन सत्संग श्रवण करतो म्हणजे साधू संतांवर उपकार नाही. दीनदुखीत गोरगरिबांना आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला म्हणजे आपण काहीतरी भलं केलं, कोणाचं तरी उपकार केले, ही भावना योग्य नाही. माझा धर्म आहे म्हणून मी करत राहीन हा कृतीच्या पाठीमागचा संकल्प पाहिजे. मी करत राहीन, मला कोणी माझ्या करण्याची पावती द्यावी अशी मला अपेक्षा नाही. जेवढं उत्तम माणसाला करता आलं जीवनामध्ये तेवढं उत्तम करत राहावं, जेवढं उत्तम जगता आलं तेवढं उत्तम जगत राहावं. महाराज, नाही माणसांनी दखल घेतली आपली तर काही हरकत नाही. ज्याने दखल घ्यायला पाहिजे तो परमात्मा आपली दखल घेतल्याशिवाय राहत नसतो. शेवटी दाखवायचं कुणाला आहे? माणसांना. माणसांना दाखवून काही उपयोग नाही. 2 माणसं स्तुती करणारी असतात आपली तर 4 माणसं निंदा करणारीही असतात. 2 माणसं आपल्या समोर येऊन म्हणतात तुम्ही फार चांगले आहात बरं का. 4 माणसं आपल्याबद्दल निंदा करणारीही असतात. त्यांचं असं आहे, त्यांचं तसं आहे, त्यांचं हे आहे, त्यांचं ते आहे, असं. म्हणून भगवंतानी अर्जुनजी महाराजांना गीतेमध्ये हे सूत्र सांगितलं, अर्जुना तू समचित्त होऊन जा. चित्ताला तू समत्व स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करून कर्म कर. कर्म करत असताना तू फळाची अपेक्षा करू नकोस. जीवनामध्ये सुख येईल, दुःख येईल, मान अपमान, निंदा स्तुती याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. तुझं कर्तव्य काय आहे, तुझा धर्म काय आहे, त्या स्वधर्माचा, त्या धर्माचा तू फक्त केवळ विचार कर आणि तदनुसार आचरण करत राहा. बस तू जे जे करशील ते मला अर्पण करत राहा. तुझं जीवन जगणं एक यज्ञ होऊन जाईल. कालही हे वाक्य आलं होतं. त्याच्यासाठी वेगळा यज्ञ करायची आवश्यकता नाही. वेद धर्मशास्त्रांनी आपल्याला जे स्वधर्म कर्म सांगितलेलं आहे ते स्वधर्म कर्म जीवनामध्ये पालन करणे हा स्वधर्म रूप यज्ञ आहे महाराज. आणि तो प्रत्येकाकडून घडला पाहिजे. बस हीच साधू संत ग्रंथांची तळमळ आहे. परोपकार केल्याने काय होत असतं? परोपकाराचा विषय आला म्हणून, वाक्य आलं म्हणून बरं का. परोपकार केल्याने काय होत असतं? सेवा केल्याने काय होत असतं? अंतःकरण पवित्र होत असतं, शुद्ध होत असतं. हे सगळे जे साधनं आहेत ना ते आपल्या मनाला शुद्ध करण्यासाठीचे आहेत. तुम्ही फक्त 2 प्रेमाचे शब्द कोणतीही अपेक्षा न करता एखाद्याशी बोलून पहा, मन प्रसन्न होतं, मन समाधानी होतं. काहीच अपेक्षा नाही. तू माझ्यासाठी किंवा तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलत नाही. म्हणून बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, पाहण्यामध्ये, करण्यामध्ये आणि गोळाबेरीज केल्यानंतर एका वाक्यात जगण्यामध्ये स्वधर्म असला पाहिजे. माझा धर्म आहे. आणि म्हणून पहा, असं जर का स्वधर्म पालन करत एखादा मनुष्य जीवन जगत राहिला तर काय होतं? या स्वधर्म पालनरूप यज्ञानेच त्याचं अंतःकरण शुद्ध होत असतं, पवित्र होत असतं. मग
तरी सुद्धा असं पाहायला भेटतं की माणसं स्वधर्म आचरण सोडून टाकतात, सोडून देतात, मनाला वाटेल तसं जगतात. काहीशा स्वार्थापोटी, काही गोष्टींच्या हव्यासापोटी माणसं नको ते कर्म करतात, पापाचरण करतात. कधी बोलण्यातून दुसऱ्याचं अंतःकरण दुखावतील, कधी कुणाला फसवतील, कधी कुणाला लुबाडतील. काही आवश्यकता नाही महाराज हे करायची. एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याला पंचपक्वान्न खायला मिळाले नाही तरी चालतील, साधी भाजी भाकरी जरी आपल्याला खायला मिळाली ती आनंदाने खावी, पण कुणाचं मन दुखवून मात्र आपलं घर भरू नये. कुणाचं अंतःकरण दुखवून गडगंज संपत्ती, घरदार, आपला परिवार मोठा करण्याचा प्रयत्न करू नये. कारण हे सगळं जे आहे ना, हे तात्पुरतं दिसत असतं. कुणाला तरी फसवून, कुणाला तरी लुबाडून, कुणाला तरी दुखवून आपण जर का आपली स्वतःची शोभा वाढवत असू ना, तर हे सगळं जीवन तात्पुरतं आहे महाराज. कोणी म्हणेल आम्हाला, आम्ही पुष्कळ नको नको ते करून बसलो, काही वाकडं झालं नाही आमच्या जीवनात. ते आता जरी झालं नाही एखाद्या वेळेला, तर पुढं आपला वंश जर चालत असेल ना, तर ते आपल्या वंशातल्या लोकांना भोगावं लागत असतं. आता मला सांगा, बरीच माणसं म्हणतात महाराज आम्ही, भगवंताची काय कृपा असेल, आमच्या आई वडिलांनी पुष्कळ केलं की आम्हाला दुःख पाहायची काही वेळ आली नाही बा, आम्ही मजेत आहोत, आनंदात आहोत, गरजेपुरता आम्हाला राहायला घरदार आहे, गरजेपुरता कपडा लत्ता आहे, गरजेपुरतं खायला प्यायला आहे, परिवार उत्तम आहे, लेकरं बाळ आहेत, सगळे चांगले आहेत, चांगलं चांगलं समाधानी आहोत. जितका आहोत तितकं समाधानी आहोत. कसे आहोत? आपण केलं म्हणून आहोत का? म्हटले आम्ही तर काहीच केलं नाही, मग तरी आपलं सगळं जीवन सुव्यवस्थित कसं काय? याला कारण आहे आपल्या कुळातले जे वाडवडील आहे ते उत्तम आचरण करून गेले, त्याचं फळ आपल्याला भेटतंय. आता कैलासवासी स्वर्गीय दिनेशजी आसावा, ज्यांच्या स्मरणामध्ये आपण हा सोहळा करत आहोत, 2 वर्ष झाली. मला सांगताना परिवारातल्या मंडळींनी असं सांगितलं की म्हटले महाराज सुरुवातीला अशी परिस्थिती आमची नव्हती, आमची पण परिस्थिती बेताचीच होती, जेमतेम होती म्हटले. मग तरी हे सगळं झालं. बरं, नुसतं हे सगळं भौतिक झालं असं नाही, तर परिवारातले सदस्य एकत्र आहेत आणि एकत्र राहून काय करत आहेत? सत्संगासाठी एकत्र येत आहेत, हरिकथा कीर्तनामध्ये सहभागी होत आहेत, भजन करण्याची आवड आहे. पहा, दोन्ही गोष्टीनं माणसाचं चांगलं होतं जर का मनुष्याचं वर्तन उत्तम राहिलं, स्वधर्माला धरून राहिलं तर. आणि यालाच म्हणतात सदाचार. शेवटी परमार्थाची पहिली पायरी सदाचारच आहे, भक्तीची पहिली पायरी सदाचार आहे. भक्तीची पहिली पायरी किंवा भक्तीची बैठक किंवा भक्तीची भूमिका ही सदाचारावरती अवलंबून आहे. म्हणून अगोदर त्याची काळजी साधू संत ऋषी मुनींनी घेतली की माणसांना सदाचार शिकवला गेला पाहिजे. म्हणून आपल्या संस्कृती परंपरेमध्ये प्रत्येक गोष्ट करायला गेल्यानंतर आपल्याला मोठी माणसं असं सांगत आली आजपर्यंत, अरे ते असं करू नका, असं करा, तसं करू नका, हे करा, हे करू नका, ते करा. हे विधी आणि निषेध हे का आहे आपल्या धर्मामध्ये? आपल्याला धर्मशास्त्रांनी अगदी असं मोकळं नाही सोडलं महाराज. शास्त्रामध्ये आपण बांधलेलो आहोत. आणि हे जे सारं संत वाङ्मय, ऋषी वाङ्मय, वेद वाङ्मय आहे, हे आपल्याला शास्त्राच्या बाहेर जाऊन वर्तन करण्याची आज्ञा देत नाही. शास्त्राचा आदर, वेदाज्ञेचा आदर, ग्रंथ पुराणांचा आदर, संत वचनांचा आदर, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, असा उपदेश केलेला आहे.
म्हणून दोन गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात, एक विधी आणि एक निषेध. विधी म्हणजे असं करा, निषेध म्हणजे असं करू नका. असं करा म्हणून ज्याला सांगितलं त्यालाच शास्त्र म्हणतात, त्याला धर्म असं म्हणतात. तो आपला स्वधर्म आहे. आता विचार जर का सामान्य जागेवरती येऊन आपण केला की इथं मृत्यूलोकामध्ये प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागेवर चांगलं वर्तन करत राहिला, मग तो पदाधिकारी असो, मग तो कोणी नोकरदार असो, मग तो कोणी उद्योग व्यवसाय करणारा असो, मग तो कोणी सामान्य कामधंदा करणारा असो, कोणीही असो, वरच्यापासून खालच्यापर्यंत सगळेजण उत्तम रीतीने जर का सदाचारामध्ये जीवन जगायला लागले तर कुठं भ्रष्टाचार राहणारच नाही, कुठं वैर भाव राहणारच नाही, कुठं द्वेष राहणार नाही, कुठं भांडण तंटा राहणार नाही, कुठं वादविवाद राहणार नाही, कुठं मत्सर राहणार नाही, कुठं ईर्ष्या नाही, कुठं द्वेष नाही, काहीच नाही महाराज. आणि हे स्वप्न शिवपुराणासारख्या ग्रंथामधून पाहिलंय ऋषी मुनींनी. विश्व स्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. असं झालं पाहिजे. पण असं झालं पाहिजे ही जरी अपेक्षा असली तरी सुद्धा माणसं याच्या उलट ही सगळं वागताना दिसत असतात. थोड्याशा भौतिक लाभासाठी, थोड्याशा स्वार्थासाठी कपट करतात, कारस्थान करतात, इत्यादी इत्यादी गोष्टी करतात. का? याला कारण आहे स्वार्थ, याला कारण आहे मोह, ममता, विषय, विषयांधता. आता उदाहरण म्हणूनच पाहायचं झालं तर पहा, याच स्वधर्माच्या सिद्धांताला अनुसरून भगवंत अर्जुनजी महाराजांसोबत चर्चा करत होते. आणि अर्जुनजी महाराज भाग्यवान आहेत की त्यांना हे सगळं ऐकायला भेटत होतं. पण संजयजी महाराज सुद्धा भाग्यवान होते की त्यांना हे सगळं राजमहालामध्ये ऐकायला येत होतं. दूर श्रवण आणि दूरदृष्टी त्यांना व्यासांच्या कृपेतून संजयाला मिळाली होती. आणि तिचा उपयोग संजय कुणासाठी करत होते? धृतराष्ट्रासाठी करत होते. आणि हे सगळं तत्व, हे सगळं सिद्धांत सांगता सांगता एका ठिकाणावरती असं आलं की धृतराष्ट्र म्हणायला लागला, अरे म्हटले मी तुला माझ्या पुत्रांविषयी विचारलं, मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. इथून सुरुवात झाली. माझे आणि ते पंडूचे पुत्र तिथं कुरुक्षेत्रावर, धर्मक्षेत्रावरती काय करत आहे, इथून गीतेला सुरुवात झाली. इथंच लक्षात येतं धृतराष्ट्राचं अंतःकरण मोहाने ग्रासलेलं आहे की तो अगोदरच कौरवांना माझं म्हणतो आहे आणि ते पंडूचे म्हणतो आहे. बस प्रसंग असा झाला की धृतराष्ट्र म्हणायला लागला, संजया मी तुला हे विचारलं नाही, तू हे काय बोलतो आहेस, मला ते सांगू नको. माझ्या पुत्रांचं आणि त्यांचं तिथं काय चाललेलं आहे ते सांग म्हटले. मला हे ऐकायची काही तळमळ नाही. आणि हे ऐकल्याबरोबर संजयजी महाराजांना मनामध्ये हसू आलं. आणि संजयजी महाराज म्हणतात, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, मी याला एवढं गोड भगवंताच्या मुखातलं जे स्वधर्म किंवा तत्वज्ञान आहे ते मी याला सांगतो, अरे जे भल्या भल्यांना दुर्लभ आहे ते अर्जुनाला मिळतंय. पण मी व्यास शिष्य आहे, व्यास शिष्य संजयाला ते ऐकायला भेटतंय. जरी मी कृष्णासमोर नाही तरी कृष्णवाणी माझ्या कानात पडते आहे. माझ्या गुरूंच्या कृपेने जी कृष्णवाणी माझ्या कानात पडते आहे ती मी धृतराष्ट्रासमोर बोलतो आहे. पण हा मोहामध्ये बुडून गेलेला असल्यामुळे याला याचं महत्व कळत नाही. जसं तसं कलियुगातल्या सगळ्या माणसांची दशा झालेली आहे. इथं सगळं उघड आहे तरी विवाद. धर्म कशासाठी, परंपरा संस्कृती कशासाठी, हे शास्त्र बंधन आमच्यावर का लादत आहात, तरी वादविवाद, तरी प्रश्न. मानवाला मानवतेच्या परमोच्च शिखरावरती नेण्याचा मूलमंत्र म्हणजे वेद आणि शास्त्रांची मर्यादा आहे. इथं देव होऊ त्यावेळेला होऊ महाराज, अगोदर माणूस होता आलं पाहिजे. इथं अध्यात्मशास्त्र, इथं भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होईल त्यावेळेला होईल. अगोदर आपण सदाचारित झालो पाहिजे.
आपलं पाहणं पवित्र झालं पाहिजे, आपलं ऐकणं गोड झालं पाहिजे, आपलं बोलणं गोड झालं पाहिजे, आपलं चालणं, आपलं पाहणं. आपण या जगतामध्ये जेवढ्या जीवांसोबत व्यवहार करू तो व्यवहार आपला शुद्ध झाला पाहिजे. शिव नंतर प्रसन्न होईल. अगोदर आत्मतत्वानी जो शिव या चराचरामध्ये बसलेला आहे त्या शिवाला आपल्याला प्रसन्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मूलभूत आधार सदाचाराचा आहे. म्हणून जरासा स्वार्थ जरा आपण बाजूला सारला, जरासा मोह बाजूला सारला, ममता बाजूला सारली, होऊन काय होईल. वस्तूंची सामुग्रींची उपलब्धी जीवनामध्ये कमी होईल. मगाशी वाक्य ऐकलं, पंचपक्वान्न भेटायची तिथं भाजी भाकरी मिळेल. उत्तम घरदार मोठा बंगला गाडी मिळायची तिथं छोटस घरदार मिळेल. पण आपण जर विषयच भोगले नाहीत आणि विषयांसाठी पापाचरण करायला माणसं जर का एवढेच प्रवृत्त झाले, इतकं पापाचरण करण्याची वेळ माणसांवर येण्यासाठी इतकेही काही विषय जीवनामध्ये महत्वाचे नसतात. काही विषय माणसाला सोडता सुद्धा आले पाहिजे, सोडून पुढे निघता आलं पाहिजे. म्हणून मानवता 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 आणि त्याच्या स्थापनेसाठी काय करायचं म्हटले, आम्हाला कुठलाच धर्म नको, आम्हाला हाही नको तोही नको, तो आम्ही निधर्मीच राहू. निधर्मी राहून उपयोग नाही महाराज. आपल्याला जीवनामध्ये कोणता तरी धर्म अंगीकारावा लागणार. आणि तो धर्म कोणत्या मानवाने निर्मित केलेला आहे म्हणून आपल्याला धर्माचं बंधन आहे असं कधीही कोणी मानता कामा नये. भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. आणि शिवपुराण याचा दाखला आहे महाराज की शिवतत्व हेच परमाधार आहे. माझ्यापासूनच हे सगळं ज्ञान, माझ्यापासूनच हे सगळे सिद्धांत आणि माझ्यापासूनच ही सगळी सृष्टी आहे असं भगवान शंकरांचं वचन आहे. म्हणून आम्ही आम्हाला कोणता धर्म नको, हाही नको तोही नको तोही नको असं, आम्ही फक्त मानवता धर्मवादी आहोत. मानवता धर्म आहे काय आणि तो शिकवला कोणी आणि तो शिकवतं कोण आहे? तो वेद शिकवतो आहे, शास्त्र शिकवत आहे, उपनिषद शिकवत आहेत, पुराण शिकवत आहेत, संतवाङ्मय शिकवत आहे. अगोदर आपण घरात चांगलं झालो पाहिजे, मग घराच्या बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये आपलं जीवन उत्तम झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण या सामान्य सदाचाराच्या स्तरावरती ज्या वेळेला आपण उत्तम ठरू त्यावेळेला भगवंत कृपा करून आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीची ज्योत प्रगट करत असतात. म्हणून सदाचार फार महत्वाचा आहे. शौनकजी महाराज सूतजी महाराजांना म्हणतात, अशी माणसं कलियुगामध्ये कलिकालावधीमध्ये दुराचारी झालेली आहेत, पापाचारी झालेली आहेत आणि तरी सुद्धा त्यांचं कल्याण झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि मग त्यावेळेला क्रम सांगतात की मी तुम्हाला शिवपुराणाच्या माध्यमातून ते ज्ञान सांगतो आहे, तुम्ही फक्त शिव महिमा ऐका, शिवचरित्र श्रवण करा, शिव ज्ञान ग्रहण करा. आणि जे असे आहेत त्यांना हे शास्त्र श्रवण करण्याची मी प्रेरणा देतो आहे की तुम्ही शिवपुराण श्रवण करा, कारण त्याच्यामध्ये सदाचार आहे आणि भक्ती आहे. ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काही, असा प्रश्न उभा केला भगवंताने. म्हणून अगोदर शून्यापासून सुरुवात होते आहे. अगोदर उत्तम आचरण, उत्तम जीवन जगण्याचा प्रयत्न माणसाने करावा. मग तो चालण्यातून, बोलण्यातून, खाण्यापिण्यातून, व्यवहार कर्म करण्यातून असं जर आपण करत राहिलो आणि असा जर स्वधर्म कर्मरूप यज्ञ आपल्याकडून घडत राहिला आणि जे जे काही मी करेन
ते मी माझ्या भगवंताला समर्पित करेन. ह्या समर्पित बुद्धीनं जर का आपण हे कर्म करत राहिलो तर अंतःकरण हळूहळू हळूहळू शुद्धतेकडे वाटचाल करायला लागतं. नसेलच ज्या जीवांना हे कळत म्हटले त्यांना शिवपुराणाच्या माध्यमातून हा सगळा उपदेश दिला जातो आहे. म्हणून त्याच्यासाठी त्यांनी याचा आश्रय घ्यावा. अंतःकरण शुद्ध करून भक्ती साधनाचा अंगीकार करावा. त्याच्यासाठी श्रवण, कीर्तन आणि मनन हे साधन आहे. ते साधन सांगितलं. प्रश्न विचारला होता, जो हे साधन करण्यासाठी सुद्धा तयार नसेल किंवा करू शकत नसेल त्यांनी काय करावं? आपल्याकडे सगळ्या वर्गातल्या माणसांसाठी साधनं आहेत. सगळ्या वर्गातल्या माणसांसाठी साधना आहे. कुणी काय करावं? अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालो जाता मग कळो येते. रस्त्याने आपण चालायला लागल्यानंतर आपली ऐपत काय आहे, कोणत्या वाहनामध्ये बसायची माझी ऐपत आहे हे आपल्याला माहीत असेल तर आपण तेच वाहन निवडतो ना. एखाद्याकडे विमानातून प्रवास करायची ऐपत असेल, भलेही त्याला इथून पुण्याला का जायचं असे ना, मुंबईला का जायचं असे ना, ही गावाची नावं याच्यामुळे घेतले कारण विमान म्हटलं की आपल्याला असं वाटतं ते सरळ परदेशात नेऊन सोडू शकतात. पण आता जवळच्या शहरामध्ये जाण्यासाठी सुद्धा जशी सायकल, जशी पाय तशी सायकल, जशी सायकल तशी मोटारसायकल, जशी मोटारसायकल तशी फोर व्हीलर, जशी फोर व्हीलर तशी बस, जशी बस तसं हेलिकॉप्टर, तसं विमान. एखाद्याला 2 तासासाठी 3 तासासाठी पुण्याला जाऊन वापस यायचं आहे, पुन्हा संभाजीनगरला, मुंबईला जाऊन पुन्हा वापस संभाजीनगरला यायचं आहे. सामान्य वर्गातला सामान्य व्यक्ती जो आहे, ज्याची विमानाने जाण्याची ऐपत नाही, तो बसने जाईल, तो रेल्वेने जाईल, तो स्वतःच्या गाडीनं जाईल किंवा मोटारसायकलने जाईल, नसता पायी निघेल. पण एवढंही कोणी आता राहिलं नाही. मुबलक सुविधा सगळ्यांकडे उपलब्ध आहेत. तसा या ठिकाणावरती सुद्धा माणसांची श्रेणी पाहून, म्हणजे माणसाची शक्ती पाहून, माणसाची अवस्था पाहून म्हणा, शक्ती पाहून म्हणा का श्रेणी पाहून म्हणा, साधना सांगितलेली आहे. तुम्ही काय करू शकतात, फार फार केलं तर तुमच्याकडून काय होऊ शकतं ते पाहिलं जातं. म्हणूनच ग्रंथ उघडले आपण तर सगळे साधनं आपल्याला वाचायला भेटतात. ग्रंथात सगळं असतं. आता इथं लक्ष देऊन ऐका. ग्रंथामध्ये सगळं आहे. ग्रंथामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. ग्रंथामध्ये सगळे साधन आहेत, सगळे मार्ग, सगळ्या पद्धती, सगळे विधिविधान ग्रंथामध्ये उपलब्ध होतात. एखाद्याने ग्रंथ उघडला आणि तो वाचत गेला, त्याच्या लक्षात आलं अरे ग्रंथामध्ये असंही सांगितलंय, ग्रंथामध्ये तसंही सांगितलंय. बरीच मंडळी आम्हाला भेटतात, ते म्हणतात महाराज आम्ही गीताही वाचली, भागवत वाचलं, शिवपुराण वाचलं, देवी भागवत वाचलं, हे सगळे आम्ही ग्रंथ वाचन केले. म्हटले गीता वाचली, महाभारत वाचलं, रामायण वाचलं, आम्हाला या ग्रंथात असं पाहायला भेटलं, त्या ग्रंथात तसं, या ग्रंथात असं, या ग्रंथात वेगळंच पाहायला भेटलं. असं सगळीकडे वेगवेगळं का लिहिलंय? मग नेमकं आता आम्ही काय करावं हा प्रश्न आम्हाला उत्पन्न झालेला आहे. ग्रंथांच्याच बाबतीमध्ये विचार आला तर ग्रंथ तटस्थ असतात. त्यांना कोणीही घेऊ शकतं, कोणीही वाचू शकतं. पण तटस्थतेनं ग्रंथ जो उपदेश करतात तो उपदेश माझ्यासाठीच आहे का हे वाचणाऱ्याला कधी कधी कळत नसतं. त्याला ते कळत नसतं. म्हणून आवश्यकता असते समाजात वक्त्याची. म्हणून समाजात आवश्यकता आहे संत साधू सद्गुरूंची, मार्गदर्शकाची. कारण हे तटस्थ आहे याच्या जागी. तुम्ही आले, हेही आले, तेही आले, मी आलो, ते एकच उपदेश करणार, ते आहे तसं प्रस्तुत करणार. पण खरंच ते आपण कसं आत्मसात करायचं आणि खरंच त्या वाटेने आपण कसं जायचं की न जायचं हे कोण सांगू शकतो? अनुभवीच जाणे. त्याच्यासाठी अनुभव सिद्धाकडेच आपल्याला जावं लागतं. गुरु बिन कौन बताए
बताए बात, गुरु बिना कौन बताए बात, गुरु बिना कौन बताए बाट, गुरु बिना कौन बताए बाट। बड़ा विकट यमघाट, बड़ा विकट यमघाट, गुरु बिना कौन बताए बात, गुरु बिना कौन बताए बात, गुरु बिना कौन बताए बात। भ्रांति की नाड़ी नदिया बीच मोह, भ्रांति की नाड़ी नदिया बीच मोह, अहंकार की लाट, अहंकार की लाट, गुरु बिना कौन बताए बाट, गुरु बिना कौन बताए बाट, गुरु बिना कौन बताए बाट। ग्रंथ तटस्थितीने उपदेश करतात साऱ्यांना, म्हणून ग्रंथ वाचन करायला पाहिजे. पण कधी कधी हा ग्रंथ वाचत असताना सुद्धा सावध राहायला सांगितलं. एखाद्याने खूप ग्रंथ वाचले ना, खूप ग्रंथ वाचले, नेमकं ग्रंथाचं सार जर का त्याला कळालं नाही तर सगळा गोंधळ होऊन जातो. सगळी वायरिंग इकडची तिकडं होऊन जाते. मग ते करंट लागला समजा, अवघड होऊन जातं. एखाद्याला कळालंच नाही तर त्यांनी ग्रंथ वाचायच्या भानगडीमध्ये नाही पडलं तरी चालतं, कारण त्याच्यातून नवीन काहीतरी उपद्व्याप तयार होऊन बसतं. अधिक बाजूला न जाता पहा, ग्रंथ तटस्थितीने. पण संत साधू सद्गुरू तसं नसतं. आपल्याला ते अधिकाराप्रमाणे मार्गदर्शन करत असतात. कुणी म्हणेल अधिकार कशाचा असतो? अधिकार आपण कोणती साधना करू शकतो, ती साधना करण्यासाठी आपली शक्ती कितपत आहे ते पाहिलं जातं. जसं लहान बाळ असतं, तान्हुलं बाळ असतं, अगदी नुकतं जन्माला आलेलं आहे, त्याचं पोषण व्हावं याच्यासाठी पहिल्यापासून त्याचं पोषण होण्यासाठी, पोट भरण्यासाठी काय उपाय आहे? आईचं दूध. आपण विचार केला, बाहेर एवढं सगळं आम्ही गव्हाची पोळी खातो, भाकरी खातो, हे करतो, ते भात खातो, आणि त्या बाळालाच का दुधावर जगवायचं? त्याला पण खाऊ घालू आपण आत्ताच. त्याला ते खायला दिलं तर त्याला ते चालेल का? त्याला ते पचेल का? त्याच्या घशाच्या गळ्याच्या खाली ते जाईल का? गेलं तरी त्याला ते जिवंत ठेवण्याची शक्ती देईल का? पंचपक्वान्न आहे, सुग्रास अन्न आहे सगळं, सुंदर अशा प्रकारचं दूधही आहे. पण ज्याला ताप आलेला आहे, जो आजारी व्यक्ती आहे, त्याला हे सगळे पंचपक्वान्नाचे पदार्थ देऊन काही उपयोग आहे का? आज भजे केले, कुरडई केली, पापड केलेले आहेत, पुरणाची पोळी केलेली आहे, लाडू केलेले आहे, जिलेबी केलेली आहे, हे सगळं उग कथेतलं लक्ष बाजूला होऊन जाईल बरं का. हे सगळं त्याला देऊन काही उपयोग नाही महाराज. कारण काय? अगोदरच त्याच्या शरीरात आजार आहे. त्याला जर आपण ते खायला दिलं तर त्याचं पोषक तत्व तर होणार नाही, त्याच्यातून विष तयार होईल पोटामध्ये आणि अजून ते आजार वाढवेल. म्हणून आजार झाला एखाद्याला, काही कमी जास्त शरीरामध्ये झालं की डॉक्टर लोक आपल्याला सांगतात, बाबा रे तुम्ही आता हे खाऊ नका, जरा तुम्ही 2 दिवस म्हणा, 4 दिवस म्हणा, जरा असं तुम्ही आता लंघन करा, उपवास करा म्हणा, थोडस कमी खा, खाऊच नका ते उत्तम आहे.
नाही म्हटले, खाल्ल्याशिवाय मला राहवत नाही, मला भूक सहन होत नाही. म्हटले मग थोडं खा, हलकं खा, असं सांगतात की नाही आपल्याला? तसंच लहान लेकराच्या संबंधामध्ये सुद्धा आहे. सामान्य उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तसंच साधनांच्या संबंधामध्ये सुद्धा आहे. जाणायचं तर आपल्याला ते तत्व ज्ञानातूनच आहे महाराज, कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही असं सांगितलं जातं. परंतु तेवढी जर का आपली शक्ती नसेल, तेवढी जर का आपली आता धारणा नसेल, तेवढी जर का आता आपली पात्रता नसेल, कोणी म्हणेल का नसेल? अहो आत्ताच ऐकलं ना आपण, कलियुगात जन्माला आलो, आपली अवस्था कशी झाली, आपलं चालणं बोलणं खाणं पिणं उठणं बसणं कसं झालंय आता, आणि त्याच्यातून आपल्याला काही तर म्हणे अध्यात्म ज्ञान प्राप्त करून घ्यायचं नाही. नाही, एवढं सोपं नाही. मग त्याच्यासाठी म्हणून शिवपुराणामध्ये जो विषय सांगितला तो त्या दृष्टीनं तसा पाहिला गेलं तर फार महत्वाचा आहे. म्हणून त्यातलं पहिलं साधन श्रवण कीर्तन मनन सांगितलं. आता मग किती दयाळू किती कनवाळू आहेत शौनकजी महाराज. साधन सांगितलं, बस झालं, आता आम्ही साधन ऐकलं, आता आम्ही तेच करू, सगळ्यांना तेच सांगू असं म्हणून गप्प बसले नाहीत. आता ऐकायला काही कष्ट लागतात का हो, मला सांगा बरं. तसं पाहिला गेलं तर काही कष्ट लागतात का? बसणं सोडून, बसणं म्हणजे फार काही कष्ट नाहीत, लक्षात घ्या. इथं बसणं काय, घरी बसणं काय, दुसरीकडे कुठंतरी बसणं काय, बसलोच असतो, उभंच राहिलो असतो असो. पण तरी सुद्धा काही काही भक्त असे असतील जे हे सुद्धा करू शकत नाही. त्यांनी काय करावं? आणि मग सूतजी महाराज इथं मुद्द्याची गोष्ट सांगतात की शौनकांनो, जे श्रवणही करू शकत नाहीत, जे कीर्तनही करू शकत नाहीत आणि जे मननही करू शकत नाहीत, त्यांनी एक गोष्ट करावी आणि तिला म्हणतात भगवान शंकरांची पूजा. पूजा करावी. म्हणले भगवान शंकरांची पूजा कशी करावी, कशाची पूजा करावी? कारण पूजा करायची म्हणजे काहीतरी प्रतीक आपल्या समोर असणं नितांत आवश्यक आहे. प्रतीक, प्रतीक म्हणजे प्रतीकाच्या जागेवरती आता काय असतं? मूर्ती असते, बरोबर ना? देवाचं प्रतीक म्हणून मूर्तीची पूजा केली जाते. मूर्तीला ते उपचार समर्पण केले की ते उपचार त्या परमतत्वापर्यंत जाऊन पोहोचत असतात. अशी श्रद्धा, असा विश्वास असला पाहिजे. मूर्तीच नाही तर पूजा करता येते का? याचं उत्तर होकारात्मक सुद्धा आहे आणि नकारात्मक सुद्धा आहे. विचार सामान्य प्रापंचिक गृहस्थाश्रमी व्यक्तीचा केला तर मूर्ती नसताना सामान्य व्यक्ती पूजा करू शकत नाही. पण सिद्ध महात्मा जर का असेल तर तो मूर्तीशिवाय पूजा करू शकतो आणि त्या पूजेच्या प्रकाराला परापूजा असं म्हणत असतात. पूजेचे अनेक प्रकार आहेत. सामान्य पूजा आहे, मानस पूजा आहे आणि परा पूजा आहे. पैकी दोन श्रेणीतल्या दोन प्रकारातली पूजा सामान्य मनुष्य करू शकतो. सामान्य पूजा, मूर्ती समोर आहे, सामग्री जमा केली, उपचार अर्पण केले, मंत्रपूर्वक पूजा सामान्य कोणी करू शकतो. मानस पूजा प्रत्येकाने केलीच पाहिजे असा नियम आहे. कारण सामान्य पूजा केल्यानंतर जर का मानस पूजा आपल्याकडून घडली नाही तर आपल्या पूजा विधानामध्ये किंवा भगवंताच्या त्या आपल्या अर्चन विधीमध्ये जी सूक्ष्मता असायला पाहिजे ती सूक्ष्मता निर्माण होऊ शकत नाही. म्हणून मानस पूजा आणि परापूजा, ही परापूजा फक्त महात्मेच करू शकतात, फक्त संत साधू करू शकतात, दुसरं कोणी नाही. कोणी म्हणेल कस काय? कारण ती पूजा मूर्तीशिवाय असते, ती पूजा सामग्रीशिवाय असते, पदार्थाशिवाय असते, उपचाराशिवाय असते. त्याच्यामध्ये स्थूल मूर्ती नाही, स्थूल उपचार नाही, स्थूल पदार्थ नाही, काहीच नाही. मग ती पूजा कशी केली जाते? ती स्वरूपामध्ये अधिष्ठित होऊन केली जाते. त्यांच्यासाठी हे सगळं जगत विश्व, हे सगळं जगत, हे सगळं विश्वच शिवलिंग झालेलं आहे.
ते जे जे काही कर्म करतील त्यांची धारणा, त्यांची एकाग्रता, त्यांची ती अवस्था स्थिती भगवत स्वरूपाशी एकाकार झाल्याचा परिणाम, ते जे जे करतील ती भगवंताची पूजा होईल महाराज. त्यांच्यासाठी त्यांना बाहेर दुसरी कोणती मूर्ती तयार करायची आवश्यकता नसती. त्यांचा देहच भगवंताचं मंदिर असतं, शिवालय असतं. आणि या देहामध्ये जो आत्माराम आहे, जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात गिरिजापती भगवान श्री सांब सदाशिवच आहे, असं वर्णन केलेलं आहे की आत्मात्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजान्ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. मी जे जे काही करेल, हे शंभो, हे शिवा, हे महादेवा, हे शंकरा, हे करुणासागरा, हे विश्वेश्वरा, हे गंगाधरा, हे नंदीश्वरा, हे जटाधरा, हे सोमेश्वरा, मी जे जे काही करेल ती सगळी तुझी पूजा झाली पाहिजे. तुझ्या पूजेसाठी मला वेगळं काही करायची आवश्यकता नाही. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. त्यांच्यासाठी हे सगळं, हा सगळा त्यांचा देहच शिवालय आहे. आत्मतत्वाकडेच ते पाहत आहेत. तिथंच ते परमात्म तत्वाचा अनुभव घेत. आणि ज्याच्या परिणामाने ते चालायला लागले की शिवपिंडीची प्रदक्षिणा किंवा शिवधामाची किंवा शिवलोकाची प्रदक्षिणा त्यांच्याकडून घडल्याचं पुण्य होतं. ते निद्रा घ्यायला लागले की जणू काही ते समाधी अवस्थेमध्ये गेलेले असतात किंवा समाधी अवस्थेचं सुख त्यांना प्राप्त होतं. संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणी सर्वा गिरव. ते जे जे काही बोलतील ती त्या महादेवाची स्तुती होत असते. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. सांगा, आपण हे करू शकतो का? आपण चालायला लागलो म्हणजे ती तीर्थयात्रा होईल का? आपण बोलायला लागलो काही म्हणजे ती शिवस्तुतीच होईल का? आपण काही विषय कर्म करायला लागलो, संसार कर्म करायला लागलो म्हणजे ती शिवपूजा होईल का? नाही होणार. त्याच्यासाठी आपल्याला वेगळी पूजा करावी लागते, वेगळं तीर्थयात्रेला जावं लागतं, बोलता बोलता थांबावं लागतं, वेगळी शिवस्तुती म्हणावी लागते आपल्याला. हे का? कारण आपण सामान्य स्तरावरती आहोत. आणि अशा आपल्यासारख्या सामान्य स्तरावरती असलेल्या भक्तांसाठी, जीवांसाठी, कलियुगातल्या अशा दीन दुबळ्या पतित पामर विषयी जीवांसाठी अत्यंत सोपा उपाय साधन सांगितलेलं आहे भगवान शंकरांच्या शिवपिंडीचं लिंगाचं अर्चन. मग कसं अर्चन करायचं, कशाचं अर्चन करायचं? त्यावेळेला सांगितलं शिवलिंगाची पूजा करायची, शिवमूर्तीची पूजा करायची किंवा शिवलिंगाची पूजा करायची. आता विशेषतः महादेवांच्या संबंधामध्ये मूर्तीही उपलब्ध असते आणि शिवलिंगही उपलब्ध असतं. आणि एकटे महादेव असे आहेत ज्यांच्या संबंधामध्ये ही गोष्ट आहे, दुसरं कोणाच्या संबंधामध्ये असं पाहायला भेटत नाही. नारायणाची मूर्ती म्हटली की मूर्तीच असते. इतर देवतांचा विचार केला तर त्यांची मूर्ती म्हणजे मूर्तीद्वारेच त्यांना उपचार समर्पित करावे लागतात. पण लिंगाचा विचार केला तर लिंग फक्त शिवलिंगच आहे. आणि मग ज्याला उपचार करायचे त्यांनी सुंदर अशा पद्धतीनं शिवलिंग तयार करून घ्यावं. शिवलिंग तयार करता येत असेल आपल्याला, त्याची जाणीव असेल तर त्या पद्धतीनं ते तयार करावं. आपल्याला तयार कसं करावं ते माहीत नसेल तर जे जाणकार आहेत त्यांच्याकडून ते तयार करून घ्यावं. याचाच अर्थ बाजारामध्ये मूर्ती किंवा शिवलिंग उपलब्ध होतं ते विकत घ्यावं असं सांगितलं.
आता भगवान शंकरांच्या संबंधामध्ये मूर्तीचीही पूजा केली तरी पुण्य प्राप्त होतं आणि शिवलिंगाची पूजा केली तरीही पुण्य प्राप्त होतं. पण तरी सुद्धा आपण सगळ्या शिवालयामध्ये पाहतो मूर्ती कुठं दिसते का? मूर्ती कुठंच दिसत नाही भगवान शंकरांची. सगळीकडे शिवलिंगच आहे का? त्याचं कारण सांगितलेलं आहे की शिवलिंग हे भगवान शंकरांच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं प्रतीक आहे. मूर्ती जी असते ती सगुण साकार रूपाचं प्रतीक असते. पण शिवलिंगाच्या संबंधामध्ये हेच शिवलिंगाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि पहा, ज्या वेळेला आपण भगवंताच्या स्वरूपाचा विचार करतो त्यावेळेला तो भगवंत कसा आहे, परमात्म तत्व कसं आहे म्हणले ते निराकार आहे, निरावयव आहे, अव्यक्त आहे. त्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कान नाही, मुख नाही, त्वचा नाही, काहीच नाही, तो दिसतही नाही. म्हणजे आता असं जर का झालं तर त्याची सेवा आपल्याला करायची झाली, त्याला पाहायचं झालं आपल्याला, तर पाहता येईल का? पाहता येईल का? पूजा करायची झाली तर पूजा करायला काहीतरी वस्तू तर समोर असली पाहिजे, पदार्थ तर समोर असला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच कृपावंत होऊन भगवान शंकरांनी शिवलिंग उत्पन्न केलेलं आहे. लिंगाची निर्मिती ही त्या कारणासाठी झाली. कुणी म्हणेल आम्हाला शिवलिंग तयार करता येतं, फार काही अवघड नाही. वरची शाळुंका तयार करायची, त्याला पाठीमागून गोल आकार द्यायचा, थोडेसे कान मध्यभागी काढायचे, पुन्हा ते सरळ त्याचा आकार वाढवून घ्यायचा, पुढं शिवलिंग तयार झालं. वाटलंच फार त्याला काहीतरी अजून आकार द्यावा, त्याच्यामध्ये दोन आपल्याला असा आकृत्या रेषा तयार करता येतात, सुंदर रेखीव कोरीव शिवलिंग तयार होतं. सामान्यतया आपण तसं शिवलिंग तयार करू सुद्धा शकत असलो तरी सुद्धा शिवलिंग कसं असावं किंवा ते कसं केलं जातं, त्याचं माप काय, त्याचं प्रमाण काय, त्याची लांबी रुंदी किती असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, याचा सविस्तर विचार इथं शिवपुराणामध्ये केलेला आहे. ज्यांना शिवपूजन करायचं आहे, ज्यांना शिव उपासना करायची आहे, त्यांनी त्या दृष्टीनंच शिवलिंग घडवलं पाहिजे. आता घडवणं वगैरे ही प्रक्रिया फार लांब जाते, म्हणून विश्वास ठेवावा लागतो की बाजारामध्ये आपल्याला जे शिवलिंग भेटतं ते घडवणाऱ्यांनी उत्तम घडवलेलं आहे असं म्हणून ते स्वीकार केलं जातं. याचा पुढचा मुद्दा, आपल्याला घरीच जर का पूजा करायची आहे तर भलं मोठं शिवलिंग घरामध्ये आणता येत नसतं किंवा आणू नये, ठेवू नये. ज्याला आपल्याला वैयक्तिक पूजा करायची आहे, घरीच आपल्या पूजेची व्यवस्था करायची आहे, त्यांनी छोटंसं शिवलिंग आपल्या घरामध्ये आणावं. शिवलिंग ज्या वेळेला आपण बाहेरून आणतो त्यावेळेला सरळ ते आपल्या पूजेमध्ये आणता कामा नये, त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. प्राणप्रतिष्ठा दोन पद्धतीनं होत असते, एक चल प्राणप्रतिष्ठा, एक अचल प्राणप्रतिष्ठा होत असते. अचल प्राणप्रतिष्ठा ही जिथं कुठं आपल्याला मंदिरामध्ये शिवलिंग स्थापित करायचं आहे तिथं अचल प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि घरामध्ये रोजच्या पूजेसाठी जे शिवलिंग असतं त्याची चल प्राणप्रतिष्ठा होत असते. म्हणजे ती तिथून उचलता येतं. कुठंही आपण प्रवासाला वगैरे जात असलो, बऱ्याच जणांचा नियम असतो की देव प्रवासाला सोबत नेले जातात. आपण घराच्या बाहेर गेलो, कुठं जाऊ, देव आपल्या सोबत, पूजा खंडली नाही पाहिजे. नियम फार उत्तम आहे हा. ज्याने पूजेचा नियम घेतला त्यांनी पूजा खंडू देऊ नये, ज्यांनी जपाचा नियम घेतला जप खंडू देऊ नये, सेवेचा नियम घेतला सेवा खंडू देऊ नये, नामाचा नियम घेतला त्यांनी नाम खंडू देऊ नये. नियम कोणताही घेऊ देत महाराज, खंड पडता कामा नये, तर आपल्याला फळ भेटत असतं. बरेच माणसांची सवय असते देवाला आपल्यासोबत प्रवासाला नेण्याची, नेलं तर हरकत काही नसतं. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण देवाला प्रवासाला नेत असतो, बऱ्याच वेळेला असुविधा होत असते. असुविधा आपण स्वीकारू महाराज, हरकत काहीच नाही. पण देवाची सुद्धा काही मर्यादा असते, देवाच्या मूर्तीची काही मर्यादा असते, काही शुद्धता असते, काही शौचाचार असतात, ते आपल्याला सांभाळले गेले पाहिजे. मला ते सांभाळता येतात असं माहीत असेल ना, त्यांनी कुशाल देव गळ्यात घालून कुठंही फिरावं. पण शुद्धता शुचिता ही सांभाळलीच गेली पाहिजे. कारण विषय मूर्तीचा चाललेला आहे, अर्थात शिवलिंगाचा म्हणा का मूर्तीचा म्हणा, विग्रहाचा विचार चाललेला आहे. जिथं विग्रह आला तिथं शुचित्व असलं पाहिजे, तिथं शुद्धता असली पाहिजे. कारण आपण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठित करतो आहोत. आपल्या देवघरातल्या मूर्ती असो का मंदिरातली मूर्ती असो, कोणताही देव
घरात देव आहेत म्हणून घराची शुद्धता शुचिता असली पाहिजे. कुणी म्हणेल हे विनाकारण आम्हाला काहीतरी सांगितलेलं असेल, सांगितलं जात असेल म्हणून. नाही नाही महाराज, तसं नाही. कसंही आलो, बाहेरून आलो, सरळ देव घराजवळ गेलो, देवाला स्पर्श केला, असं चालत नाही. असं करू नये. हात लावला तर आपल्याला काही करंट लागतो वगैरे असं काही होत नाही. पण ज्या वैदिक मंत्रांनी प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला जे देवत्व त्या मूर्तीमध्ये आपण आणलेलं असतं ते देवत्व बाधित होत असतं. म्हणून अजून एक गोष्ट लक्षात घ्या, पूजेमध्ये जर का खंड पडला तर मूर्तीतलं देवत्व नाहीसं होऊन जात असतं. एखाद्याने जर का वैयक्तिक काही मूर्ती वगैरे आपल्या पूजेसाठी स्वीकारली असेल तर त्यांच्यासाठी नित्यनियमाने पूजा करावी लागते. 3 दिवस जर का पूजेमध्ये खंड पडला तर पुनर्प्राणप्रतिष्ठा करण्याचा नियम सांगितलेला आहे. हा सामान्य मूर्तीशास्त्रामध्ये नियम आहे. असो, शिवलिंग, छोटंसं शिवलिंग आपण तयार करून घ्यावं किंवा विकत घ्यावं, ते घरामध्ये आणावं, त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. नाही तसं आपल्याला शक्य झालं, आपल्याला पाठीमागं काही घाई असली, प्राणप्रतिष्ठेचा अवधी आपल्याला मिळाला नाही, तर काय करावं? कोणत्या तरी साधू महात्म्याच्या हातात आणलेलं ते शिवलिंग द्यावं आणि त्यांच्याकडून पुन्हा आपल्या पदरात ते घ्यावं, असा विधी सांगितला. आणि महात्म्याच्या प्रतिष्ठेच्या वेळेला सुद्धा कोणत्याही व्यक्तीकडून प्राणप्रतिष्ठा करून घ्यायला सांगितली नाही. आपण मंदिरामध्ये सुद्धा पाहतो, बऱ्याच मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा ही कोणत्या तरी सिद्धाच्या हातूनच केली जात असते आणि सिद्धाच्या हातूनच केली पाहिजे. मंदिराचा कळस बसवायचा, कोणीतरी महात्मा बोलावला पाहिजे, कोणीतरी तपस्वी, संन्यासी, यती, भक्त, साधक या वर्गातल्यांना बोलावलं पाहिजे. त्यांचा हात मूर्तीला लागला, सारे वैदिक मंत्र एका बाजूला आणि सिद्ध साधू महात्म्या साधकाचा हात लागणं एका बाजूला असतं. दोन्ही सोबत करावं. वेदज्ञ भूदेवाच्या मुखातून मंत्रोच्चार पूर्वक प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे आणि कोणत्या तरी साधू महात्म्या संत सद्गुरूचा स्पर्श मूर्तीला झाला पाहिजे. त्याच्यामध्ये देवत्व प्रगट होतं आणि मग आनंदाने त्याची पूजा करावी. आपल्याला जर का सार्वजनिक पद्धतीनं मंदिरामध्ये शिवलिंग विराजमान करायचं असेल तर विशाल मोठ्या स्वरूपामध्ये आपण ते बसवू शकतो. त्याचीही लांबी रुंदी किती असावी त्याचा सगळा इथं वैज्ञानिक विचार वर्णन केलेला आहे. शिवलिंग हे भगवंताच्या निराकार आणि साकार या दोन्ही स्वरूपाचं प्रतीक असल्यामुळे त्याचं पूजन या ठिकाणावरती केलं जात असतं. यानंतर शिवलिंगाचे प्रकार वर्णन केलेले आहेत. सर्वसामान्यतः पृथ्वीवर 5 प्रकारची शिवलिंग पाहायला भेटत असतात, ज्याच्यामध्ये पहिला प्रकार स्वयंभू शिवलिंग. स्वयंभू शिवलिंग म्हणजे कोणत्या तरी देवतेच्या, कोणत्या तरी ऋषीमुनी सिद्ध महापुरुषाच्या तपानी जे आपोआप प्रगट झालेलं आहे त्याला म्हणतात स्वयंभू. ज्याला कोणी घडवलं नाही, ज्याला कोणी बसवलेलं नाही, ते सुप्रतिष्ठित स्वयंभू शिवलिंग आहे. दुसरं शिवलिंग आहे जे प्रणवरूप शिवलिंग. आत्ताच काही वेळ अगोदर आपला प्रवासाला देव घेऊन जाण्याचा विषय आला. महादेवांच्या पूजेमध्ये एक सुविधा अशी आहे पहा, की प्रवासाला जर का आपण कुठं बाहेर गेलो आणि शिवपूजकाचा नियम असेल रोज शिवपूजा करायचा, तर कशी पूजा करावी त्याच्या 2 पद्धती पाहण्यात येतात. एक पद्धत अशी आहे की आपला हा जो अंगठा असतो ना, हा अंगठा म्हणजे शिवलिंगाचं प्रतीक मानलं जात असतं. जे उपचार आपण शिवलिंगावर करतो तेच आपल्या अंगठ्यावरती जरी केले तरी सुद्धा पूजन घडत असतं, असं महात्म्यांकडून ऐकलं गेलं. आणि या ठिकाणावरती जर प्रत्यक्ष शिवलिंग आपल्या सोबत नसेल तर पूजा कशी करावी? मग आपल्या हातावरती ओंकार काढावा, ओम काढावा. आणि जशी पूजा आपण शिवलिंगाची घरी करतो, मंदिरामध्ये करतो, तशी त्या ओंकारावरती सगळी पूजा करावी. सगळे उपचार तिथं हातावर ओंकारावर अर्पण करावेत. यथाविधीपूर्वक नमस्कार इत्यादी झाल्यानंतर मग ते पाण्यामध्ये विसर्जित करून टाकावं यथाविधीपूर्वक. हा दुसरा लिंगाचा प्रकार आहे. आणि याच्यानंतर तिसऱ्या लिंगाचा प्रकार आहे ज्याला प्रतिष्ठित लिंग असं म्हणतात. या प्रतिष्ठित लिंगामध्ये काही लिंग देवतांनी प्रतिष्ठापित केलेले आहेत, काही लिंग सिद्धांनी प्रतिष्ठापित केलेले आहेत आणि काही लिंग माणसांकरवी प्रतिष्ठित केलेले असतात. चौथा प्रकार सांगितला शिवलिंगाचा.
आपण जर का एखाद्या सिद्ध सद्गुरू महात्म्याचे दास असू ना, तर त्या सद्गुरूंचं शरीर म्हणजेच शिवलिंग मानलं पाहिजे. सद्गुरूंची मनोभावे सेवा म्हणजे महादेवांची पूजा केल्याचं फळ प्राप्त होत असतं. आपले सद्गुरू म्हणजे हे शिवरूपच असतात. पहा, शिव सद्गुरू आहेत आणि सद्गुरू शिव असतात. याच्यामध्ये तिळमात्र शंका घेण्याचं कारण काहीच नाही. आता भगवान शंकरांच्या संबंधामध्ये विचार केला तर भगवान शंकरांच्या दोन भूमिका आहेत. एक भूमिका भगवंत म्हणूनही शंकरांची भूमिका आहे आणि भगवान शंकरांची दुसरी भूमिका सद्गुरू म्हणूनही भगवान शंकरांची भूमिका आहे. कारण सगळ्या ज्या गुरु परंपरा आहेत त्या सगळ्या गुरु परंपरेची सुरुवात महादेवांपासून. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा असं वर्णन केलं. तो म्हणून त्याला आदिनाथ असं म्हटलं जातं. आणि मग तिथून पुढे परंपरा महादेवांपासून. ठीक, आदि गुरु आहेत महाराज. म्हणून शिवांना सद्गुरु रूपामध्ये पाहिलं जातं आणि सद्गुरूंना शिवरूपामध्ये पाहावं साधकांनी, असा नियम आहे. आता पहा, प्रत्येक प्रकारातल्या लिंगांची पूजा जर का आपण केली तर त्याचं वेगवेगळं फळ सांगितलेलं आहे. स्वयंभू शिवलिंगाची उपासना जर का आपल्याकडून घडली तर पूजा करणाऱ्याची ज्ञानवृद्धी होत असते. हातावरती ओंकार काढून जर का नित्य पूजा आपण करत असू तर ती पूजा केल्याचा परिणाम ऐश्वर्य प्राप्ती होत असते असं सांगितलेलं आहे. प्रतिष्ठित लिंगाची पूजा नित्य नियमाने केल्याचा परिणाम प्राकृत भोग आपल्याला या ठिकाणावरती प्राप्त होतात आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. आणि सद्गुरू रूपी शिवलिंगाची सेवा, आराधना, उपासना किंवा पूजन केल्याचा परिणाम प्रत्यक्ष शिव प्रसन्न होतात. प्रत्यक्ष शिव. आणि पूजा कशी करावी आता? मग पूजेचे काही उपचार सांगितले. उपचारांमध्ये पहिले उपचार आहेत 5, ज्याला पंचोपचार असं म्हणतात. आणि पूजेमध्ये याच्याही पुढे उपचार आहेत ज्याला 16 उपचार, षोडशोपचार म्हणतात. सामान्यतः षोडशोपचाराने पूजा केली जाते. पूजेचे याच्याही पुढे प्रकार आहेत भरपूर. तेवढे करणं रोज आपल्याला शक्य होत नसतं. ज्याला खूपच घाई आहे त्यांनी पंचोपचार पूजा केली तरी चालतं. ती कशी करावी? त्याच्यामध्ये 5च उपचार येतात. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, हे 5 पंचोपचार असतात. भगवंताला आदल्या दिवशी लावलेलं गंध वस्त्राने पुसून टाकावं, गंध लावावं, फूल व्हावं, हार घालावा, जे काही असेल. गंध, पुष्प, धूप अर्पण करावं, दीप दाखवावा आणि नैवेद्य भगवंतांना अर्पण करावा. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडून कधी कधी काही गडबड असली, काही उत्सव असला, काही आपल्या पाठीमागं वेगळं बाहेरची धावपळ असली, पूजाच करणं शक्य होणार नाही आपल्या लक्षात आलं ना, निदान भगवंताला नैवेद्य आणि भगवंताला दीपदान तरी केलंच पाहिजे, म्हणजे आरती घडलीच पाहिजे असा भाव आहे. यानंतर षोडशोपचारवर वर्णन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला उपचार आहे आवाहन, भगवंतांना बोलावणे. मी तुमची पूजा करतो आहे, तुम्ही पूजेसाठी या. आता या प्रत्येक उपचाराचे वेगवेगळे मंत्र आहेत बरं का. आवाहनाचा मंत्र, आसनाचा मंत्र, पाद्यपूजेचा मंत्र, हस्तपूजेचा मंत्र आहे, आचमनाचा मंत्र आहे, स्नानाचा मंत्र, पंचामृताचा मंत्र, सगळे मंत्र आपल्याला म्हणता. तसं तर ज्याला शक्य झालं त्यांनी मंत्रोच्चारपूर्वक पूजन करावं. आणि सर्वसामान्यतः वैदिक मंत्र उच्चार करण्याची परवानगी जरी आपल्याला नसली तरी सुद्धा पौराणिक मंत्र उपलब्ध आहेत. पौराणिक मंत्रांनी भगवंताचं अर्चन करावं. दोन्ही ज्याला जमलं नाही त्याने नमःशिवाय म्हणून उपचार अर्पण करावेत. पहिला उपचार आवाहन, भगवंताला प्रेमाने बोलवावं. पहा, आता दिसायला हे जरी सामान्य कर्मकांड दिसत असलं तरी सुद्धा याच्या पाठीमागं भक्तीची भूमिका आहे, भावाची भूमिका आहे. जी भावाची भूमिका, जी भक्तीची भूमिका वेदांपासून आहे. भगवंतांना बोलवावं, हे भगवंता, हे सांब सदाशिवा, हे शंकरा, हे महादेवा, हे करुणासागरा,
मी तुमची पूजा करण्यासाठी, अर्चन करण्यासाठी बसलेलो आहे. मी जी पूजा करणार आहे ती पूजा स्वीकार करण्यासाठी तुम्ही या. म्हणून त्यांना ठेवण्यासाठी आसन टाकावं. आसन नसेल, आपल्याकडे रत्नजडित आसन नसेल, काही चौरंग नसेल, तर मग पूजेचं पात्र असतं, तामण असतं, त्याच्यात कल्पना करावी. मग देवाला आसनाच्या रूपाने अक्षदा ठेवता येतात, नसता फुलाची पाकळी ठेवता येते, नसता बेलपत्र ठेवता येतं. त्याच्यावर आपलं शिवलिंग आपल्याला स्थापन करता येतं. मग भगवंत आलेले आहेत, भगवंत आता इथं बसलेले आहेत अशी कल्पना करावी. आणि दुसरा क्रमांकाचा उपचार सांगितला, पाद्यम, म्हणजे भगवंताची पाद्यपूजा अगोदर करावी. अगोदर भगवंताचे मी पाय धुतो आहे अशी कल्पना करावी. मग अर्घ्यम, म्हणजे भगवंताचे हात धुवावेत, हातावर पाणी टाकावं. मग आचमनीयम, म्हणजे भगवंताला आलंय, मी बोलावलं, भगवंत आले, आता त्यांना प्यायला पाणी दिलं पाहिजे ना, म्हणून आचमन हा उपचार आहे. आता पाय धुणं झाले, हात धुणं झाले, देवाचं पाणी पिऊन झालं. आता देवाला स्नान घालायचं. सर्वांगेषु स्नानम समर्पयामि भगवते श्री सांब सदाशिवाय नमः. सर्वांगेषु स्नानम समर्पयामि. ओम नमः शिवाय. म्हणून भगवंताला सगळ्या विग्रहाला स्नान घालावं सुंदरपैकी. आता याच्यामध्ये आपण भाव आपला वाढवायचा असेल तर वाढवू शकतो बरं का. थंडीचे दिवस आहे तर माझ्या देवाला थंडी वाजेल, मग थोडं पाणी गरम करायचं, थोडं कुणकुण करायचं. असंही भक्तीमध्ये ही सुविधा आहे. आणि शिवमानस पूजेमध्ये तर वर्णन करताना रत्नैः कल्पित मासनम हिमजलई स्नानंच दिव्यांबरम असं वर्णन केलं. हिमजल म्हणजे हिमालय वितळला आणि त्याचं ते वितळलेलं पाणी घेऊन मी ते शिवावरती अर्पण केलं. किती थंड असेल, पण ते थंडगार पाणी त्यांना आवडतं. पाणी भगवान शंकरांना प्रिय म्हणून अर्पण केलं जातं. स्नान घातलं, मग पंचामृत अर्पण करायचं असतं भगवंतांना. मग पुन्हा शुद्धोदक अर्पण करायचं. मग वस्त्र भगवंतांना अर्पण करायचे. प्रत्यक्षात वस्त्र घालू शकत नसलो, पहा अजून एक गोष्ट आता लक्षात घ्या. एखाद्या वेळेला पूजेमध्ये एखादा उपचार कमी असेल तर तिथं त्या उपचाराची कल्पना करावी आणि कल्पनेनुसार त्या ठिकाणी अक्षदा वाहाव्यात किंवा फूल वाहावं. वस्त्र जर का आपण घालू शकत नाही, मूर्ती छोटी आहे, मग अशा वेळेला अक्षदा अर्पण कराव्यात. वस्त्रम समर्पयामी किंवा परिकल्पयामी असा भाव. यानंतर भगवंताचं सुंदर यज्ञोपवीत भगवंतांना अर्पण करावं. सुंदर गंध लावावं, भस्म अर्पण करावं. भगवंतांना हार फुलं त्या ठिकाणी वहावेत. भगवंतांना धूप दान करावा, दीप दान करावा म्हणजे दीप ओवाळावा. यानंतर भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा. भगवंतांना तांबूल द्यावं नैवेद्यानंतर. यानंतर भगवंतांना प्रदक्षिणा करावी, नमस्कार करावा आणि मंत्रपुष्पांजली समर्पित भगवंतांना करावी. आणि पूजेसाठी आपण जे काही शिवलिंग तयार केलेलं आहे ते पुन्हा विसर्जित करावं. जर पार्थिव शिवलिंग असेल तर ते विसर्जित केलं जातं. मातीपासून तयार केलं, वाळूपासून तयार केलेलं असेल विसर्जित केलं जातं. धातूचं वगैरे शिवलिंग असेल तर मग ते त्या जागेवरती स्थिर केल्यानंतर आपली पूजा संपन्न झालेली आहे. असे पूजेचे 16 उपचार वर्णन केलेले आहेत. आता याच्यानंतर अजून एक 5वा प्रकार भगवंताच्या पूजेचा सांगितला आणि त्या पूजेला म्हणतात की या समस्त विश्वामध्ये हे समस्त विश्वाकार होऊन जो महादेव नटलेला आहे, या जीवांच्या रूपाने जो महादेव नटलेला आहे, त्या सगळ्या जीवांना यावत शक्य त्यांना जे पाहिजे ते देणे म्हणजे शिवपूजाच आहे. याच्यामध्ये पहिला प्रकार सांगितला स्थावर पूजा आणि दुसरा प्रकार सांगितला जंगम पूजा. स्थावर पूजा म्हणजे काय? झाड लावावं, त्याचं संगोपन करावं. आपण झाड लावलेलं नसेल, दुसरं कोणतं झाड असेल ना, त्याला दुखवू नये, विनाकारण त्याला त्रास देऊ नये, त्याची काटछाट विनाकारण करू नये, त्याचे अवयव तोडू नये, त्याची साल ओरबाडू नये, त्याला काही टोचवू नये. म्हणजे ते उभं आहे त्याला त्याच्या स्थितीत उभं राहू द्यावं. छोटंसं रोपटं असेल त्याला पाणी घालावं, त्याला कोणी त्रास देणार नाही म्हणून त्याचं संरक्षण त्या ठिकाणी व्यवस्था करावी. ही झाली भगवान शंकरांची स्थावर पूजा. आणि जंगम पूजा
जे पशु पक्षी प्राणी इथं आकाशामध्ये कुठं विहार करतात ना, त्यांच्यासाठी पाणी ठेवावं, त्यांना दाणे खायला द्यावेत, ही झाली भगवान शंकरांची जंगम पूजा. एका बाजूला भक्त महादेवाच्या मंदिरामध्ये गर्दी करतात देवाच्या पूजेसाठी, आणि दुसऱ्या बाजूला मंदिराच्या बाहेर आले की नको नको त्या प्रकारे इतर जीवांना दुखवायला लागतात. अशाने सुद्धा भगवान शंकर प्रसन्न होत नाहीत बरं का. प्रसन्नच करायचं असेल तर सगळ्या प्रकारची पूजा आपल्याकडून झाली पाहिजे. जशी शिवलिंगावर शिव आहे म्हणून पूजा करतो आहे ना, तसं हे जगत सुद्धा माझ्या महादेवांचंच रूप आहे. माझा शिवच जगत रूपाने या ठिकाणी नटलेला आहे, म्हणून या जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करावा. नुसती शिवलिंगावर अर्चन केलं, मूर्तीवर अर्चन केलं आणि इकडं जीवांना दुःख देणं चाललेलं आहे महाराज, हे काही उपयोगाचं नाही. म्हणून तीही पूजा आपल्याकडून घडणं नितांत आवश्यक आहे. असं शिवलिंग पूजेच्या या पद्धती सांगितल्या, हे प्रकार सांगितले. ज्याला काही करता आलं नाही त्याने पूजन करावं, केवळ पूजन. आणि भगवंत इतके सहज आहेत, भगवान शिव इतके सहज आहे की नुसती पूजा जरी एखादा त्यांची अखंड अविरत करत राहिला तरी सुद्धा त्याच्यावरती ते सहज प्रसन्न होतात. जसे देवादिकांवर झाले. जे पूजेचं सूत्र, जे पूजेचं विधान तुम्हाला मला या ठिकाणावरती सांगितलं जातं, ही पूजा कोणी कोणी केली हे सांगत असताना महाराज म्हणतात, आनंद भोगी देव देव, 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 आनंद भोगी देव. शिवकृपे कृपाळुव, शिवकृपे कृपाळुव, शिवकृपे कृपाळुव, कृपाळुव, नवग्रहस्थरी शिव जीव, नवग्रहस्थरी शिव शिव, आनंद भोगी देव, नवग्रहस्थरी शिव शिव, नवग्रहस्थरी शिव, प्रेमयुक्त महादेवा, प्रेमयुक्त महादेवा, प्रेमयुक्त महादेवा देवा, आनंद भोगी देव देव, आनंद भोगी देव देव, आनंद भोगी देव. भक्त करीती पूजन पूजन, भक्त करीती पूजन, म्हणून झाले ते धन्य, म्हणून झाले ते धन्य, म्हणून झाले धन्य धन्य, आनंद भोगी देव देव, आनंद भोगी देव देव, आनंद भोगी देव. अहो करालिंग
आनंद भोगी ते देव आनंद भोगिती ते देव शिवकृपे कृपाळुव नवग्रह स्तविती शिवा प्रेमयुक्त महादेवा. ग्रहदशा सगळ्यांच्या पाठीमागं असू शकते किंवा असेल असं सांगितलं असेल ना कोणाला तरी की तुमच्या जीवनातला हा ग्रह वाईट आहे, या ग्रहाची तुमच्याकडे वक्र दृष्टी आहे, तो रागाने पाहतोय तुमच्याकडे, त्याला म्हणावं मी चिंता करत नाही. म्हटले का? मी शिवपूजक आहे. सगळे नवग्रह ज्याचे पाय धुवून ज्याचं तीर्थ घेतात ना, मी त्याचा भक्त आहे, मी त्याचा सेवक आहे, मी त्याचा पूजक आहे, मी शिवपूजक आहे. नवग्रह स्तविती शिवा प्रेमयुक्त महादेवा भक्त करीती पूजन म्हणून जाहले धन्य. म्हणून शिवपूजा. या मृत्यूलोकात एकही जीव एकही भक्त असा राहिला नाही पाहिजे जो शिवपूजक नसेल. सगळ्यांनी शिवपूजा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यांकडून भगवंताचं पूजन अर्चन वंदन सेवा घडलीच पाहिजे. एवढंच नाही महाराज, इथं असंही लिहिलंय की ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या भूमीमध्ये शिवालय नाही त्याला क्षेत्र म्हटलं जात नसतं. सर्वसामान्यतः क्षेत्र कशाला म्हणावं, तीर्थ कशाला म्हणावं याचा धर्मशास्त्राच्या दृष्टीने एक नियम आहे. आता तो नियम आपण पाहत बसलो तर अजून वेळ जाईल आपला, पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही भूमीला क्षेत्र आणि कोणत्याही भूमीला तीर्थ म्हटलं जात नसतं. सामान्यतः तीर्थ कशाला म्हणतात? जिथं कोणती तरी पवित्र नदी आहे त्याला तीर्थ म्हटलं जातं. बरं, नुसतीच पवित्र नदी आहे असं नाही, तर जिथं देवतांनी स्नान केलेलं आहे, जिथं साधू संत भक्त ऋषी मुनी स्नान करतात आणि त्यांनी जिथं तप केलेलं आहे अशी जागा, जिथं देवतेचा स्पर्श झालेला आहे अशी जागा, असं ठिकाण नव्हे जिथं भगवंत साक्षात उपस्थित आहेत, विराजमान आहेत, त्याच भूमीला तीर्थ, तिलाच क्षेत्र असं म्हटलं जातं. पण एक गोष्ट अजून सांगितली शिवपुराणामध्ये, सगळ्या देवतांचे मंदिर एका जागेवर आहेत, एखाद्या भूमीवर आहेत, पण तिथं जर शिवालय नसेल तर त्याला तीर्थक्षेत्र म्हटलं जात नाही. म्हणून आमच्या पांडुरंगाने विचार केला, चला असं असेल ना तर मी माझ्या परमप्रिय महादेवाला मस्तकावर धारण करून मग विटेवर उभा राहील. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, मस्तकावर धारण केलंय. कारण शेवटी भगवंत हे सांगत आहेत की त्याच्यात आणि माझ्यात भेद नाही. याच्यावर अजून विस्ताराने आपण विषय चिंतन करू, पण भाव एवढाच आहे, शिवपूजन सगळ्यांनी करावं. मंदिरात जाऊन करणं शक्य होईल, मंदिरात जाऊन करावं. पण अजून एक सांगू का, कोणाला पटेल अथवा न पटेल, मंदिरात आधीच अनेक भक्त आलेले आहेत, प्रत्येकालाच पूजा करायची मरमर आहे. म्हणजे मी धडपडही म्हणू शकलो असतो, पण मी मरमर म्हणतो, मरमर आहे. तिथं काय पूजा होणार बरं आपल्याकडून? आणि अशी किती रंगून संगून पूजा होणार? आणि पूजा ही शांत चित्ताने घडली पाहिजे, पूजा ही स्थिर अवस्थेमध्ये घडली पाहिजे. मग काय करावं? मंदिरामध्ये जावं ना, पण घरी सुद्धा भगवंताचं पूजन करावं. शिवपूजन केल्याशिवाय राहू नये. घरामध्ये भगवंताचं वास्तव्य असावं. आणि शिवालय नाही ज्या भूमीमध्ये त्याला क्षेत्र अशी सुद्धा मान्यता मिळत नाही, असं भगवान शंकरांचं हे महात्म्य सूतजी महाराज 88,000 शौनक आदी ऋषींना वर्णन करून सांगत आहेत. प्रश्न विचारले गेले आता पुढचे, की सृष्टीच्या आरंभामध्ये ही शिवतत्व कोणत्या अवस्थेमध्ये होता आम्हाला सांगा, आणि त्या अवस्थेतून हे शिवतत्व कसं साकार झालं आम्हाला सांगा. निराकार निरावयव
निरावयव अव्यक्त असलेला हा परमात्मा कशा पद्धतीनं साकार झाला, अवताराला आला, कशा पद्धतीनं ही शिवलिंगाची आम्हाला सुविधा उपलब्ध झाली आणि भगवंत ही लीला कशी करतात, या भगवान शंकरांच्या लीलेबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. तुम्ही कृपा करून आम्हाला सांगा. आता ते कशा पद्धतीनं सांगतील आपण श्रवण करू उद्याच्या कथा भागामध्ये. या ठिकाणावरती भगवंताची श्री सद्गुरूंची आज्ञा मानू आणि देऊ आजच्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. तत्पूर्वी आनंदाने मनोमन भगवंताचं स्मरण साऱ्यांनी करायचं आहे. हा शिवपूजेचा विषय आला म्हणून 2 मिनिटात शिवमानस पूजा म्हणू आपण. त्यानंतर रुद्राष्टकाचं गायन आणि मग आरती आणि पूर्णविराम. रत्नै कल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं ब्रह्माफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्युजं यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गप्रणतिस्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. नमः पार्वती पतये हर हर